सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र विलिनीकरणाच्या मुद्द्यावर प्रत्यक्षात काय झालं होतं याची इनसाइड स्टोरी राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्यानं सांगितली आहे. 2024 मध्ये नागपूर विधिमंडळ अधिवेशनामध्ये अजित पवारांनी जयंत पाटलांना सर्वात आधी एक छोटी चिठ्ठी पाठवलेली होती. ती चिठ्ठी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची नांदी ठरली होती. त्या छोट्याशा चिठ्ठीतून अजित पवारांनी जयंत पाटलांना भेटायला बोलावलेलं होतं. त्यानंतर नागपूर अधिवेशन काळातच विलिनीकरणाबाबत गुप्त बैठका झाल्याचं राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने सांगितलंय. विलिनीकरणाबाबत बैठकांची मालिका कशी सुरू झाली याची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 2024ला नागपूर अधिवेशनात दादांची चिठ्ठी आली. भेटायला या दादांनी जयंत पाटलांना ही चिठ्ठी पाठवलेली होती. भेटीमध्ये दोघांमध्ये विलिनीकरणाबाबत प्राथमिक चर्चा झाली. त्यानंतर मुंबईमध्ये जयंत पाटलांच्या घरी बैठका झाल्या. रात्री उशिरा जयंत पाटलांच्या घरी दोघांची बैठक झाली. अजित पवार जयंत पाटलांच्या अनेक गुप्त बैठका झाल्याचंही या बड्या नेत्यानं सांगितलंय. बैठकांमध्ये नंतर सुप्रिया सुळेही सहभागी झाल्या. शरद पवारांचा सहभाग नव्हता, विरोधही नव्हता. माझ्या पक्षात मी सांगेन ते होईल असं अजितदादांचा दावा होता. विलिनीकरणाच्या एकंदर 17 ते 18 बैठका झाल्या.